त्यामुळे हे जाणीवपूर्वक केंद्र सरकार राज्य सरकार मिळून हे षडयंत्रकारी हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याचाच एक भाग म्हणून विनयाचार्यावरती अशी केस टाकलेली आहे. नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों, जैसे कि हम सभी को पता है कि बनते विनाचार्य इनको पुलिस हिरासत में ले लिया गया है, लेकिन उन्हें रिहाई नहीं मिल रही है। तो इसी के उपलक्ष्य में नागपुर के संविधान चौक पर आंदोलन का आयोजन किया गया है और इसी में हमारे साथ जुड़ चुके हैं बनते ज्ञान ज्योति जी। तो चलिए ठेठ जानने की कोशिश करते हैं कि क्या कहना है बनते ज्ञान ज्योति इनका संपूर्ण बौद्ध मुक्ति आंदोलन पर। तो वीडियो का एंड तक जरूर देखिएगा, वीडियो को स्किप बिल्कुल मत करिएगा। तो चलिए शुरू करते हैं आज का ये वीडियो दोस्तों। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये जबतायनागता अच्युपन्नाच्ये भूता अहं वन्दामि सर्वदा। ये धर्मातीता ये धर्मायनागता अच्युपन्नाच्ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये संघातीता ये संघायनागता अच्युपन्नाच्ये संघा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। सर्व प्रसंगी सगळ्या बुद्धांना त्यांनी प्रसवलेल्या धम्माला आणि त्यांनी निर्माण केलेल्या संघाला तीनही रत्न असे रत्न आहेत की ज्याला मोजण्यासाठी प्रमाण नाही, मोजपट्टी नाही, वस्तुमान नाही, वजन नाही. त्यामुळं अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संघो असं म्हणतात. प्रमाण नाहीये, मोजपट्टी नाहीये, हे असे तीन रत्न आहेत. दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिन लोके. या लोकांमध्ये बुद्ध जर उत्पन्न झाले नाही तर हा मनुष्य जीवनातला अंधकार संपणार नाही. प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग खुलणार आणि जे स्वप्रयत्नानं स्वयंबुद्ध बनतात त्यांचे कोणी गुरु नसतात म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. ते स्वयं बोधी ज्ञानाचा आविष्कार करतात. हे बोधी ज्ञान मिथ्या नाही, हे सम्यक आहे म्हणून याला संबोधी ज्ञान असं म्हटलं जातं. या संबोधी ज्ञानाच्या आधारावर महाबोधी प्राप्त केली जाते. महाबोधी महाबोधी म्हणजे काय? चैत्य वंदना करतो आपण त्यावेळेला तिथे महाबोधी हा शब्दप्रयोग त्यामध्ये आपल्याला आढळतो. भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्याला क्लेश धातू परिनिर्वाण म्हणतात, कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट केल्यानंतर 46 वर्षावर तथागतांनी केले आणि हा धम्म प्रसवला सांगत फिरले. त्यामुळे जे जे लोक गृहवासी त्यागी जो लोक आले हा धम्म धारण करून ते धम्म लाभी झाले.
सर्वच प्रकारच्या दुःखातून सुटका करून त्यांनी अंततः निर्वाणाचा साक्षात्कार केला. जे जे लोक ज्यांचा पुण्याचा साठा होता ते लाभान्वित झाले, श्रोतापन्न झाले, सकदागामी झाले, अनागामी झाले व अरहत होता. तुम्ही आम्ही अजून तर आहोत ना. 14 ऑक्टोबर 56 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर हा नवा आयाम, आपल्याला जुना धम्म होता पण आपल्याला बुद्धाची ओळख बाबासाहेबांच्यामुळे. बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, भावी बुद्ध म्हणतो. त्यामुळं ही विशाल दृष्टी ज्याला म्हणतो ना, डॉमिनेशन नेचर, प्रभुत्वकारी स्वभावाचं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते व्यक्तिमत्व बोधिसत्वाचं चित्त, याला महाकुशल चित्त असं म्हणतात. महाकुशल चित्ताच्या या प्रकटीकरणातनं बोधिसत्वाचा आविष्कार होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व मानतो, जाणत नाही ना. की जाणण्याचं टावर अरहंतांकडे असतं. ते अरहंतांकडे असतं म्हणून या अरहंत भिक्षूंकडून एक छडी देणार आहे, त्यांच्याकडून ही जाणकारी प्राप्त करून घेतली की आम्ही मानतो बोधिसत्व, आम्हाला जाणता येत नाही, आम्ही कव्हरेजच्या बाहेर आहोत. कव्हरेज मध्ये कोण राहतात, त्यांनी अरहंत प्राप्त करून काही अभिज्ञा प्राप्त केलेल्या असतात. त्यांना विचारलं, बाबासाहेब खरंच बोधिसत्व होते? ते म्हणाले, हो, आपण मानतो, जाणत नाही. ते खरंच बुद्ध बनणार आहेत? हो. आता आपल्याला तो विश्वास आहे. संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचं आकलन आपल्या बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडचं आहे. हे लोकीय बुद्धी, तिला मर्यादा आहे, सीमा आहे. पण प्रज्ञेला सीमा नसतात, म्हणून प्रज्ञा ती निर्वाणापर्यंत पोहोचवते. बुद्ध धम्मंच संघम सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिरस पुरवरे नागलोके च धूपे सभ्य बुद्धस्त बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सभ्येति बुद्धं दस बल तनुजम बोधी चेत्यं नमामि. सगळ्या भगवान बुद्धांचे केस, लोम, नख, दात सगळे जे महाचैत्य उभारले आहेत त्यांना आपण वंदन करतो. चेत्यं नमा वंदामि चेत्यं सपन सपट खाणेतु पतिथितं शारीरिक धातु महाबोधी, शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. हा शब्द इथे आलेला आहे, महाबोधी. म्हणून महाबोधी ज्या ठिकाणी हे बुद्धत्व प्राप्त करण्याचं ठिकाण, हे महाबोधी. सम्यक संबोधांनी जी संबोधित ज्ञानाचा हा आविष्कार केला आणि जिथे सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं, म्हणून हे ठिकाणात महाबोधी ठिकाण आहे. भगवान बुद्धांच्या संपूर्ण 46 वर्षावासानंतर त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या ज्या धातू, स्कंद म्हणतात, शरीराचे स्कंद ज्या वेगवेगळ्या अवयवाच्या वेगवेगळ्या धातू बनल्या आणि त्या धातू वेगवेगळ्या विहारांमध्ये प्रतिष्ठित केल्या गेल्या, महाचैत्य बांधले गेले. हे सगळेच महाचैत्य देखील महाबोधी आहेत. यांना महाबोधी बुद्धांनी स्वप्रयत्नांनी हे बोधी ज्ञानाचा आविष्कार केला, अनुसंधान केलं आणि हे बोधी प्राप्त केली. ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी. महाबोधी हे केवळ तथागतांच्या, ज्या मनुष्य आहेत पण ते आगळे वेगळे मनुष्य आहेत. 32 लक्षण आणि 80 अनुव्यंजन त्यांच्या शरीरावर. महापुरुषांची लक्षणं असतात, अनुलक्षणं असतात. त्यामुळे सम्यक संबोधी प्राप्त करण्याचं हे महत्वपूर्ण स्थान दरवर्षी तिथं जात राहतो. तुम्ही कधी कधी येत राहता, मी दरवर्षी जातो आणि तिथे 7 दिवस पुस्तपठण करतो. कारण निसर्गाची, प्रकृतीची ती नाभी आहे, केंद्र आहे. निसर्गाचा सगळ्यात मोठा पावर आहे ना, हे बोधीचा पावर, महाबोधीचा पावर आहे ना, सगळ्यात मोठा पावर बोधी ज्ञानाचं सेंटर महाबोधी. म्हणजे ते बोधी वृक्ष आहे. इथे हे ते महाबोधी लोकनाथे न पूजिता अहं पिते नमस्तामी बोधी राजा नमस्कार. प्रत्यक्ष ज्या बोधी वृक्षाची भगवंतांनी कृतज्ञता व्यक्त केली, पूजा केली, ते बुद्धाचं रूप म्हणून मानलं पाहिजे असा आग्रह कोण करायचे? अरहत भिक्षू करायचे. बोधी वृक्ष म्हणजे बुद्धाचं रूप आहे. बुद्धाला पाहिलं काय तुम्ही? जाऊन पाहून आले ना? ते एवढं पवित्र, निसर्गाचं सगळ्यात मोठं पवित्र ठिकाण
म्हणजे हे महाबोधीचं हे ठिकाण निसर्गाचं, केवळ या जगाचं नाही, पृथ्वीचंच नाही, जेवढे हे आज सगळी प्रकृती आहे, निसर्ग आहे, या निसर्गाचं हे केंद्र, बुद्ध उत्पत्तीचं स्थान. तरी मात्र त्यावर आक्रमण झाली की नाही. प्रतिक्रांती हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात प्रसवला. ते काय म्हणाले, बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती. बघा, बाबाचे हे अक्षर आहेत ना, केवळ हे महाकुशल चित्त असतं बोधिसत्वाचं, त्यांच्या चित्तात हे प्रकट झालं, दुसऱ्याच्या चित्तात नाही. त्यांच्या ह्या कसोटीचा अभ्यास 32 डिग्र्या धारण करणारा हा युग प्रवर्तक माणूस, त्याला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ हे कळलं की शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती मधल्या इतिहासाची दरार, हा इतिहास आमचा पराभव झालेला आहे. आमचा पराभव झाल्यानंतरही ते जे बोधिवृक्ष आहे ना, ते बोधिवृक्ष हे जुनं नाही आहे. सम्राट अशोकांनी लावलेलं बोधिवृक्ष देखील तिथे तेही उसाचा रस टाकून टाकून उद्ध्वस्त केले गेले. हे जे बोधिवृक्ष आहे हे कनिंगम, अलेक्झांडर कनिंगम हे लावलेलं वृक्ष आहे. कोण कुठल्या देशातला, पण त्यांची श्रद्धा कोणती. अलेक्झांडर कनिंगने, आता माहिती आहे ते बामणे सांगत होते, 5 पांडव कसले 5 पांडव आहेत तिथे बोलून पाहिलं, बंद करून टाकलं होतं. त्यांच्या डायरीचा उकल, डायरीत बघा, अलेक्झांडर कनिंगने जेव्हा प्रवेश करतायत आणि 5 बुद्ध सांगतायत, ते 5 बुद्ध या महाभद्र कल्पामध्ये कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ, गौतम चौथे आणि येणारे आर्य मैत्रीय बुद्ध 5वे, या 5 बुद्धांच्या त्या मूर्त्या आहेत. विकृतीकरण झाल्यावर कसं ते सांगताय, इथे स्तंभ होता तो काळा, लिंपीट नाही आहे ती. जरा मी बोलले ते काल्पनिक, तिला काल्पनिक लिंपीट समजतात, कल्पना आहे ती. त्यामुळं हा स्तंभ होता. त्यामुळं त्या स्तूपात अजूनही तुम्ही अनेक ठिकाणी पहा, हा लिंपिंग म्हणजे स्तूप आहे आणि त्या स्तूपावर मूर्त्या असत्या, त्या घासून काढून टाकल्या. त्यामुळे हे स्तूपच आहेत. अलाहाबादच्या हायकोर्टाने त्या मशिदीविषयी निर्णय दिला. ज्ञानवापी 1250 नाव आहे बुद्धांचे, आणि ज्ञानवापी हा पाली शब्द आहे, बुद्धाचंच नाव आहे. ही मशीद नाही आणि मंदिर नाही आहे. तो जो लिंपिंग म्हणतो ना तिथे, तो लिंपिंग नाही आहे, स्तूप आहे. पुरातत्व खात्याकडे गेल्यानंतर लवकर ओळख होईल. जिथे जिथे खोदाल तिथे काय बुद्ध नाही तर काय दिसतं. कुठेही जा. आमची ती मैत्रीण डॉक्टर वीणा जैन पण आहे पुरातत्व, दिल्लीतनं ती सगळी कमिटी त्यावेळेला सोमनाथला गेली. सोमनाथच्या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष स्वतः नरेंद्र मोदी. तिथे 3 मजली विहार खाली आहे, 3 मजली त्या सोमनाथच्या. आता ते देणार आहेत का? अजिबात देणार नाही. डॉक्टर विलास खरातांनी केस दायर केली बरं, त्या माहितीसाठी तुम्हाला माहिती, केस दायर केलेली. आता सुप्रीम कोर्ट त्यांनी खरेदून टाकले. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात एवढी दिरंगाई होत आहे. माहिती आहे ना महाबोधी विहाराचे हाल काय झाले? माहिती नाही. ही लढाई कुठपर्यंत जाणार आहे. आपल्याला वाटतं आता लढाई केली तर बरं, नाहीतर काही नाही खरं असं वाटायला लागलं. म्हणजे प्रतिक्रांतीचा दौर. एकीकडे ब्राह्मण एवढे घाबरून आहे, त्यांची सत्ता जी आली ईव्हीएमच्या बळावर आहे. 14 पासून आम्ही बोंबा ठोकतोय, ईव्हीएम हटाव, संविधान बचाव म्हणून. सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना या सगळ्या राजकीय पक्षांनी साथ दिली नाही, खरं आहे. एक जन आंदोलन उभं होऊ शकलं नाही. ज्या आधारावर ईव्हीएम जर हटली असती, हा मुद्दा इथे जुळलेला आहे. कुठेही तुम्ही बटन दाबली तरी चालली कमळाबाईवर, असं होतं ना. महाराष्ट्रातला आता कमीत कमी हायकोर्टात रिझल्ट आला की 75 लाखची मतं सायंकाळी 6च्या नंतर पडली. याचं उत्तर निवडणूक काय देणार आहे? येऊच शकत नाही ना. म्हणून तो हिमालयात जाईन असं म्हणत होतो. येऊ शकणार नाही. कोण काय करणार आहे, तुम्ही काय करणार आहे सांगा ना. आता सगळं पुला काढून 10 नंबरच्या पुला काढून पाणी वाहून गेलाय. इल्लिगली सरकार
10 वर्ष राज्य करत असतात. संविधानाच्या दायऱ्यात राहून मी मागच्या वर्षी जपानला जाऊन आलो. सायंटिस्ट लोकांची भेट घेऊन आले. पोरबाळा खेळतात ईव्हीएम मशीन, माहितीये? खेळ नाही खेळणं. या देशातला सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग एका सायंटिस्ट आहेत का? नाही ना. पण तरी आमच्यावर शेतीवाल्यांनी जानवाल्यांनी ईव्हीएम लादून आमच्या मूलभूत अधिकारांना हिरावून घेऊन कमळाबाईवर लाडकी बहीण पावली नाही बरं लोकांना. पैसे तर वाटले, पण लाडक्या बहिणीला विचारलं, लाडके तू बस नाही मत आम्ही आमच्यावर केलं. लाडकी बहीण नाही पावली, पण लाडक्या बहिणीच्या नावावर तुम्ही सगळे चूप राहिले की नाही? काय केलं? त्या 75 लाखाच्या मताचं केलं काय? अजूनही सत्तेवर आहेत ना. एखाद्याने या सरकारला गोळ्या घेतल्या आणि भराभर मारून टाकला, त्याला तुम्ही आतंकवादी म्हणता. नाव संविधानाचं घेत आहेत आणि ईव्हीएम सारे सायंटिस्ट बोलतायत ही मताचा हा संपूर्ण काळा बाजार करणारी फेक मशीन आहे. स्वतः सायंटिस्ट म्हणतात. तरी देखील ईव्हीएम या देशातल्या लोकांवरती लादून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करून ते सत्तेवर आले. ही सत्ता बदलल्याशिवाय आता आमचे भूषण गवई सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता सुरुवातीला संस्था चालवावीच लागते. आता 6 महिने राहते आणि 6 महिन्यात महाबोधी महाविहाराची निकाल लागेल मला अजिबात गॅरंटी नाही. त्यांच्या पटलावर जरी मुद्दा गेला तरी ते पोस्टपोन होईल. तारखावर तारखा येतील आणि ते अशा रीतीने सरकत चाललं जाईल. आपण मात्र आपली लढाई संपवू नये. आपण जसं आहे विनयाचार्य किंवा ते आपले लामाजी आकाश लामा आपल्यातल्या फुटीचे चव्हाट्यावर आणतात. त्यांनी चव्हाट्यावर फुटी आपले आणल्या बरं का. संध्याकाळी बैठक झाली. त्या बैठकीत जरी सर हजर नव्हते तरी एक फुटीची बैठक झाली. आनाबाका झाल्या. या मतभेदाचा मुद्दा काहीच शिल्लक उरलेला नाही. आता सगळे संयुक्त लढाई आता लढणार आहोत हे लक्षात घ्या. सगळे संयुक्त. आपल्याला जाणीवपूर्वक हा हल्ला आहे. जाणून बुजून केंद्र सरकारांनी राज्य सरकारांनी संगनमत करून राज्यपाल गेल्या वर्षी आला आणि तो काय बोलला माहिती आहे? विष्णूचा अवतार म्हणून सांगितला. अर्थात आमच्या मुस्लिम समुदायाने त्याला तर बहिष्कृतच करून टाकलाय, हद्दपार करून टाकलाय. त्या राज्यपालांना हे कुठल्याही प्रोटोकॉल मध्ये नाही आहे. प्रत्यक्ष ते चित्रीकरण सगळ्या देशांनी सगळ्या जगाने पाहिलं. भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कपडा झाकून त्या स्तूपाला लिनपीठ समजून त्या ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणांना बोलवून संस्कृत मंत्रांचं उच्चारण केलं. त्याला समोर करून राज्यपाला ही गैरकानूनी आहे, प्रोटोकॉल तोडणारी घटना आहे. माझ्यासारखा हायकोर्टाचा वकील असताना तिथे हायकोर्टाचा न्यायाधीश त्यांना तिथेच पकडून बंद केलं असतं, फिट केलं असतं. त्यांना समजलं का? हा द्रोह आहे घटनेचं. हे 25वा कलम म्हणतं ना, तर हा एवढा द्रोह आहे. तुम्ही हे बुद्धिस्ट विहार आहे ते लपून राहिले का वर्ल्ड हेरिटेज सेंटर झालं आणि एवढं हे सार्वजनिक पातळीवर एवढं मोठं राज्यपालाजवळ त्यांच्या हस्ते तुम्ही बुद्धाची पूजा न करता त्या लिंपिंड समजून काल्पनिक त्या लिंपिंडीची पूजा करता. हे एवढं जगाने पाहिलं ना, जग फुंकत आहे तुमच्यावर. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केंद्र सरकार राज्य सरकार मिळून हे षडयंत्रकारी हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याचाच एक भाग म्हणून विनयाचार्यावरती अशी केस टाकलेली आहे. समजलं? हे शाळेत सगळ्यांनाच एकेकांचे असेच लंबे लाट करतील आपल्याला. त्यामुळे या आंदोलनात जेवढे सगळेच ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपांनी एकत्र येऊन लढाई करावीच लागेल. सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई करावी लागेल किंवा त्यांची बिनशर्त सुटका व्हावी. त्यांच्यावर खोट्या केसेस लादून त्यांना जमानत नाकारत आहेत. पहिल्यांदा तर कुठे ठेवलं हेच कळे ना. आता गयेच्या तुरुंगात आहे पता लागलाय. त्यामुळे गयेच्या तुरुंगात आहे ठेवलं पण अजून जमानत नाही. जमानतीसाठी लोक जात आहेत पण अजून सरकार जमानत देत नाही. बिनशर्त जमानत त्यांना द्यावी असं या संपूर्ण धरणे आंदोलनात हे कायमचं सुरू होणार आहे. इथे कायमचं जोपर्यंत महाबोधी महाविहार आपल्या हातात येत नाही सोबतच ईव्हीएम हटाव आणि हे संविधान कारण हे संविधानाला उद्ध्वस्त करू पाहतायत, संविधानाला नष्ट करू पाहतायत. त्यामुळं
या संविधानाला नष्ट करण्याचे जेवढे सगळे षडयंत्रकारी त्यांचे संपूर्ण तंत्रात ते सगळे आणून पाडण्यासाठी आपल्याला आहे हे कायमचं आंदोलन आपल्याला आहे सुरूच ठेवावं लागेल. महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी 1 नाही 2 नाही 13 खासदारांनी संसदेत प्रश्न उचलले. चर्चेवर आणलं का सरकारने? होणार नाही ना. बरं राज्य म्हणजे विधानसभेत देखील चर्चेला आणलं गेलं. 12 आमदारांनी उचललंय पण अजून मुख्यमंत्र्यांनी देखील चर्चेला आणलेलं नाही. याला काय म्हणायचं? त्यांच्या मनात द्यायचं नाही आहे. उलट पहा बरं पुन्हा बोललं सुप्रीम कोर्टाच्या खन्नांनी सुप्रीम कोर्ट असताना बुलडोजर चालवू नये असं म्हटल्यानंतर देखील उत्तराखंडमध्ये मशीद तोडली गेली. 24-25च्या रात्री तोडली गेली. बेकायदेशीर तोडली गेली. सरकार स्वतः हे आतंकवादी म्हणता येणार नाही का? ते सरकार स्वतः आतंकवादी आहे. आता तर मानायला तयार नाहीत. माहिती आहे आता मला नाही वाटत आता हा पॉवर भूषण गवई गाजवू शकेल रे. ते अजूनही म्हणतात की कारण हे खरं आहे की संसदेमध्ये जो निर्णय मान्य होतो त्याला सुप्रीम कोर्टही धक्का देऊ शकणार अशा चर्चा चाललेल्या आहेत. पण हे खरं आहे की जर लोकसभेत राज्यसभेत संसदेत जर मूलभूत अधिकारांना गदा आणणारे जर निर्णय घेतले गेले असतील तर मात्र सुप्रीम कोर्टाचं लक्ष असतं नव्हे. सुप्रीम कोर्टामध्ये एवढे पॉवर आहेत की जिथे मूलभूत अधिकारांना गदा आली असेल तर ते संसदेनं पारित केलेलं बिल देखील नकारू शकते. नखे नव्हे सरकार जर ऐकलं नाही ना 6 महिने स्वतः मिलिटरीचा बॉस बनून हुकुमशाही म्हणजे हुकूम आपल्या हातात सत्ता येऊन सरकारला बरखास्त करून पुन्हा निवडणुका घोषित करू शकते. पुन्हा एवढं पॉवर आहे सुप्रीम कोर्टाला हे लक्षात घ्या. संसदेपेक्षा संविधान श्रेष्ठ आहे पण हे सुप्रीम कोर्टाने हे आपल्या हातात घेऊन जर केलं तर होऊ शकतं. पण हे भूषण गवईला एवढी ताकद येईल काय हाच प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे 6 महिन्यापुरता पाहुणा म्हणून आहे. या 6 महिन्यात झालं तर झालं असं आशावादी आहोत आपण. पण 6 महिन्यात मला तर रंच मात्र एक एवढीशी काहीच नाही विश्वास अजिबात विश्वास नाही. त्यामुळे हे तारखावर तारखा देतील. आता कशी 27 तारीख दिली 27 तारीख दिली की नाही 29 जुलै 29 तारीख 29 जुलै त्याला अंतिम फैसला म्हणतायत. नाही ना ते पुढे लांबेल. 6 महिने आधी राहून चालत राहील. महाबोधी विहारासंबंधी सरकार वा सुप्रीम कोर्ट काही देईल या त्यावर अजिबात एक काही विश्वास ठेवू नका. हे आपलं आंदोलन निरंतर सुरू राहू द्या असं आवाहन करतो. या ठिकाणी ज्या उपासक उपासिकांवरती हे हल्ले झाले तिथले जे 4 भिक्षू आहेत म्हणतात 4 भिक्षू नाही आहेत ते त्यांचीच माणसं आहेत. ते चिवरदारी आहेत. त्यांची नोकरी करतायत पगारी नोकर आहेत ते. त्यामुळं सगळी कमिटी त्यांच्या हातात आहे. त्यामुळं हा जो बीटीएमसीचा 49चा जो कायदा आहे तो रद्द केल्याशिवाय ते आपल्या हातात येणार नाही हे पक्का आहे. सरकार बदलल्याशिवाय हे सरकार आणणार नाही. खोटी आश्वासनं देतील हे सगळे जुमलेबाजीच असेल हे लक्षात घ्यावं एवढंच आवाहन करतो. आणि हे धरणं आंदोलन हे निरंतर सुरू ठेवावं असं परत एकदा आवाहन करतो. आणि या ठिकाणी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याणो भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम. तो दोस्तों आप सबकी क्या राय है इस पर कमेंट सेक्शन में जरूर बताएं और ऐसे ही वीडियोस देखने के लिए हमारे पेज को फॉलो सब्सक्राइब जरूर करिए. मिलते हैं किसी नए वीडियो में. तब तक के लिए आप सभी को नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम.